वायू आणि आकाश अशी 5 तत्व आहेत. ते मिळून आपलं शरीर पण आपण म्हणतो पंचतत्वात विलीन झालं त्यांचं शरीर. याचा ही 5 तत्व कोणती आहेत? तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि आपल्याला हाताला पण बोट 5 आहे, पायाला पण बोट 5च आहे. आपल्याला ज्ञानेंद्रिय 5 आहे आणि कर्मेंद्रिय पण 5च आहे. ती 5 तत्वाशी जोडलेली सगळी इंद्रिय आणि बोट आहेत. तर या बोटांमध्ये कुठलं तत्व आहे हे एकदा नीट सगळ्यांनी लक्षात घ्या. एकंदर 5 बोट आहेत. आपण सुरुवात कशाने केली? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ज्याच्यामध्ये अंगठी घातली जाते, अंगठी ते आहे पृथ्वी तत्व. अंगठी म्हणजे पण पृथ्वी तत्वाचा गुण काय आहे? तर ठोसपणा, म्हणजे कडकपणा, ठोसपणा हा पृथ्वी तत्वाचा गुण आहे. म्हणून अंगठी जी कडक असते ती इथे घातली जाते ह्या बोटामध्ये. रिंग फिंगर इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला. म्हणायचं पृथ्वी. दुसरं आहे हे कुठलं तत्व झालं? ह्याला काय म्हणतात? अनामिका म्हणतात. अनामिका कुठलं तत्व झालं? तर पृथ्वी तत्व झालं. त्याच्यानंतर हे छोटी करंगळी आहे. करंगळी मला आपण असं केल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो? तर आप तत्व आहे. कुठलं आहे तत्व? आप तत्व. दुसरी करंगळी आहे, त्याचं तत्व कुठलं आहे? तर आप तत्व. आप म्हणजे जल तत्व आहे. करंगळी आहे. पृथ्वी, आप. आता तेज म्हणजे आपण हा जो अंगठा दाखवतो, चमकदार कामगिरी केल्यानंतर पण अंगठा दाखवतो, याचा अर्थ काय? ह्याच्यामध्ये तेज आहे. अंगठा कसला आहे तत्व? तेज तत्व आहे किंवा अग्नि तत्व आहे. पृथ्वी झालं, आप झालं, तेज झालं. त्यानंतर हे आहे वायू. याला म्हणतात तर्जनी. तर्जनी म्हणजे आपण अनेक वेळेला कोणाला तरी रागवत असलो की असं बोट दाखवतो ना, तर्जनी म्हणजे आपल्या डोक्यात वाद आला की आपण हे बोटाने असं इकडे तिकडे दाखवायला लागतो सगळ्या. ते आहे वायू तत्वाचं. पृथ्वी, आप, तेज, वायू हे आहे वायू तत्व. आणि शेवटी जे सगळ्यात उंच आहे, सगळ्यात लांब आहे, ते आहे आकाश तत्व. ते कुठलं आहे? आकाश तत्व. लक्षात आलं सगळ्यांच्या? सगळ्यात उंच आहे त्याच्यामुळे आकाश तत्व समजायला एकदम सोपं आहे. तर याच्या वेगवेगळ्या एकमेकाला मिळवल्यामुळे वेगवेगळी तत्व आपल्या शरीरामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये प्रकट होतात, प्रभावी ठरतात. तर ते आहे ही पहिली मुद्रा. आपण सर्रास सगळीकडे पाहिलेली असते. म्हणजे हे वायू तत्व आणि अग्नि तत्व एकमेकांजवळ जोडलं जातं. वायू तत्व हे खूप आपल्याला चंचल बनवणारं असतं. इकडे तिकडे, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, तिकडे जाऊ, सगळे एका वेळेला 10 विचार मनामध्ये येत असतात. तर त्याला अग्नीजवळ आपण जोडून घेतलं की काय होतं? ते तत्व संयमित होतं, नियंत्रित होतं आणि त्याचा उपयोग करण्यात येतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे लोहाराच्या जवळ एक अशी हे असते, एअर ब्लोअर असतं. तो बरोबर अग्नीवर सोडला की आपल्याला पाहिजे तिथे आपल्याला पाहिजे ते काम करता येतं. लोहार तापवता येतं. एखादं आपल्याला शरीरामधलं जसं तत्व तापवायचं आहे, म्हणजे कुठलं हे केल्यानंतर आपल्याला मेंदूमध्ये ज्ञान मुद्रा देखील त्याचं नाव आहे. ज्ञान मुद्रा, ध्यान मुद्रा. ही मुद्रा कुठली आहे? तर ज्ञान मुद्रा आहे. यांनी आपल्या मेंदूकडे व्यवस्थित वायू तत्व नियंत्रित होतं. हे झाले ज्ञान मुद्रा. याचा सर्रास जे विद्यार्थी आहेत, बुद्धिजीवी आहेत, ज्यांना बुद्धीचं कार्य करायचं आहे, त्यांनी ही मुद्रा अधिकाधिक ठेवावी. कुठली मुद्रा ठेवताना 2 बोटं किंवा 3 बोटं जशी सांगितली असतील, 4 बोटं काढली असतील, बाकीची बोटं सरळ अशी ताट नाही ठेवायची, सहज ठेवायची. अगदी अशी पण वाकडी नाही ठेवायची, सरळ ठेवायची. याला म्हणायचं ज्ञान मुद्रा. दुसरा आहे वायू. या ज्ञान मुद्रामध्ये वायू चांगल्या दिशेला, योग्य दिशेला, योग्य प्रमाणात राहतो ज्ञान मुद्रेमध्ये. परंतु वायू तत्व वाढलंच आहे आपल्यामध्ये. अनेक वातविकार झालेत. म्हणजे वातविकार कुठले आहेत? तर संधिवात असेल किंवा ज्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस संधिवात आहे. त्याच्यानंतर गाऊट आर्थरायटिस म्हणजे ज्याला गाऊट म्हणतात. कुठे एखाद्या याच्यामध्ये
युरिक ॲसिड वाढतं. तर त्या सगळ्या वात विकारांसाठी आपल्याला वायुमुद्रा करायला लागते. वायुमुद्रा म्हणजे कशी आहे, हे जे बोट आहे वायू तत्वाचं ते अंगठ्याच्या मुळाशी लावायचं. अंगठ्याचं मूळ म्हणजे हे आहे इथे, अंगठ्या इथपासून बाहेर दिसतो ना, म्हणजे अंगठ्याच्या मुळाशी लावायचं आणि अंगठ्याच्या वरच्या पेराने याच्या मधल्या पेरावरती असा दाब द्यायचा आणि 3 बोटं सरळ ठेवायची. ही झाली वायुमुद्रा. म्हणजे सतत ह्या बोटाचं टोक आहे ते इथे स्पर्श करून जरासा दाब देण्याचा अनुभव येईल. ही झाली वायुमुद्रा. म्हणजे ज्यांना अनेकांना ती ज्याला आपण हे म्हणतो सायटिका, म्हणजे एका पायाला मुंग्या येतात आणि त्याला वेगवेगळे सायटिकासाठी सुद्धा वातच वाढलेला असतो. त्याच्यामुळे ही वायुमुद्रा सायटिकासाठी सुद्धा उपयोगाला येते. त्याच्यानंतर एक आहे शून्य मुद्रा. हे आकाश तत्वाचं जे आहे हे शून्य मुद्रा आहे आकाश तत्वाला. याच्यामध्ये कानासाठी खूप लाभदायक उपयोग होतो. आकाश तत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे कान. कानामधल्या समस्या आपल्याला दूर करायच्या असतील तर त्यावेळेला आपण ही शून्य मुद्रा करतो आणि बाकीची 3 बोटं सरळ ठेवतो. ही शून्य मुद्रा आहे. त्यानंतर ही आहे पृथ्वी मुद्रा. पृथ्वी मुद्रा जी आहे, कारण हे पृथ्वी तत्वाचं बोट आहे. पृथ्वी मुद्रेमध्ये आपल्याला जर वजन वाढवायचं असलं तर ही अशी पृथ्वी मुद्रा करायची. पृथ्वी तत्व वाढलं आपल्या शरीरामध्ये की पृथ्वी मुद्रा होते. तर ते साधारणपणे अर्धा तास पाऊण तास वगैरे केल्यानंतर ही पृथ्वी मुद्रा